नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता नाश्त्याच्या टेबलवर बसलेले असतात, तर दुसरीकडे मात्र अस्मिताचा काही खायचा मूड नसतो. म्हणूनच सगळी जण अस्मिताला खाण्यासाठी फोर्स करत असतात. पण आता मात्र ती म्हणत असते की सॉरी, पण मला भूक नाहीये, माझा मूड नाहीये. मग त्यावेळेला आता कल्पना ही बोलत असते की असं कसं चालणार आहे, तुला खावं लागणार आहे, आणि तू जर नाही खाल्लं तर तुला त्रास होणार आहे, आणि तूही खाणार नसशील ना, तर आम्हीही खाऊन खाणार नाही, असंही कल्पना आता अस्मिताला सांगू लागते. त्यामुळे आता अस्मिताचा नाईलाज होतो, अस्मिताला खावं लागणारच असतं. त्याच वेळेला आता अर्जुनला सुद्धा सायली सांगत असते की सुमन काकूंच्या शोध मोहीमचा कार्यक्रम आहे, तो प्लीज पोलिसांना तुम्ही आजच्या दिवस करायला सांगा, आपण आज घरातच राहूया, आपण कुठेही जाऊया नको, जास्तीत जास्त वेळ आपण अस्मिता ताई सोबत घालवूया, असं देखील सायलीच म्हणणं असतं. आणि सायलीच म्हणणं हे रास्त असतं. सायलीने सांगितल्यामुळे आता अर्जुनही विचार करत असतो, आणि अर्जुन सांगतो की हो, मी थांबतो, मी कुठेही जात नाही, आपण मस्त घरात एन्जॉय करूया. असं त्यांचं ठरतं. तेवढ्यातच ना चैतन्य याचा कॉल आलेला असतो, आणि चैतन्य कॉल करून अर्जुनला सांगू लागतो की त्याला महिप्त दिसला आहे. महिप्त दिसल्याची खबर जशी कळते तसा मात्र आता अर्जुन हा खूप जास्त बेचैन होऊ लागतो, आणि त्याला आता त्या मिशनला जावंच लागणार असतं. म्हणूनच तू मला पटकन लोकेशन पाठव, असं देखील अर्जुन चैतन्याला सांगू लागतो, आणि सावंत इन्स्पेक्टरला सुद्धा कळवायला हवं. चैतन्य म्हणतो, मी सावंत इन्स्पेक्टरला आधीच सांगितलं आहे, आणि आता मी तुला कॉलही केला आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जेव्हा अर्जुन सांगत असतो तेव्हा हा मात्र आता प्रियाला धक्का बसतो. प्रियाला कळून चुकतं की आता महिप्त जो आहे तो सुटला आहे, कारण इतके दिवस महिप्त नागराच्या तावडीत होता, आणि आता नागराच्या तावडीतून महिप्त सुटल्यामुळे बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या आता वेगळ्या पद्धतीने घडलेल्या असतात. आता अर्जुनला सुद्धा त्या मिशनवर जावंच लागणार असतं. अर्जुनने ठरवलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा आता तिकडून जावंच लागेल. घरात सगळी जण अर्जुनला थांबवायचं बघत असतात. अर्जुनची काळजी तर सायलीला खूप जास्त असते, पण दुसरीकडे मात्र आता अर्जुनलाही त्या मिशनला जावं लागणार असतं, काही झालं तरी सुद्धा. म्हणूनच आता अर्जुन पूर्णपणे तयारीला लागतो. तोही म्हणत असतो की मला कळतंय तुम्हाला काय वाटत असेल ते, पण सॉरी, मला तर निघावंच लागेल, कारण माझ्यासाठी हे मिशन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, असं देखील आता तो म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली ही अर्जुनच्या समोर असते, आणि ती त्याला ऑल द बेस्ट देखील बोलत असते. पण त्याच वेळेला ना पुढे आपल्याला पाहायला मिळते, इकडे प्रियाला टेन्शन आलेलं असतं. प्रिया विचार करत असते की मी जे काही ठरवलं आहे ते तर सगळं काही कामातून गेलंच, म्हणजेच आता रियाच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतात. आणि मात्र आता ती म्हणत असते की नाही, आता काही झालं तरी वाट लागली. मग प्रिया पटकन बाहेर येते, आणि प्रिया जेव्हा पटकनी बाहेर येते ना तेव्हा ती कॉल करू लागते, आणि ती नागराजला म्हणत असते की काय हो, लक्ष कुठे आहे तुमचं. नागराज म्हणतो की काय झाले, कशाला सकाळी सकाळी डोक खाते, महिप्त तुमच्या तावडीतून सुटकून सटकून गेला आहे, आणि तुम्ही काय झोपा काढताय का, असं प्रिया आता नागराजला म्हणू लागते. त्यावर मात्र असं तू काय म्हणतेस, अरे त्याला तर आपण बांधून ठेवला आहे, तर तो कुठे पळून जाणार आहे हो का, तुम्हाला तसं वाटतं ते पळून जाणार नाहीये, ते पण तो पळून जाईल, एवढंही लक्षात ठेवा, माइंडमध्ये सेट ठेवा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तो कसा आहे, ते त्याने ना पळ काढलेला आहे. आताच घरात आमच्या डिस्कशन सुरू होतं, तो निघून गेलाय. मग आता नागराजलाही टेन्शन येत. नागराज विचार करतो, मी ज्या माणसाला इतके दिवस बांधून ठेवला होता तो माणूस असा कसा सुटू शकतो, तो जर गेला हातात ना तर आपण सगळेच मेलो, असं आता प्रिया म्हणत असते. आणि त्याच वेळेला आता इकडे नागराजचा फोन तिने ठेवलेला असतो, आणि त्यानंतर ती आता एकटीच बडबडत असते, कारण तिला माहिती आहे की या सगळ्यामध्ये जर महिप्त पकडला गेला, पोलिसांच्या तावडीत सापडला
तर आपलं काही खरं नाही हेही तिला माहिती असतं आणि म्हणूनच ती आता स्वतःच रक्षण करण्यासाठी बरेच प्रयत्न करत असते. नागराजने त्या फंटरला कॉल केलेला असतो विचारण्यासाठी, पण आता नेमका कॉल जो आहे ना, तो इथे असणाऱ्या या महिप्तनेच उचललेला असतो. महिप्त आता त्याला वाटेल ते बोलतो म्हणजेच महिप्त त्याचा सरळ सरळ अपमानच करतो आणि त्याला म्हणत असतो की काय रे, तुला काय वाटलं नागे नागोबा की तू मला बांधून ठेवशील आणि मी तिथे अडकून बसेल? असं वाटलं का? अरे, तू माझ्या हातात आहेस. आता आता बघ तुला कसा असा दाखवत होते. आता तुझी नाही ना एक एक नस दाबली तर बघ. मग आता इकडे असणारा हा नागराज म्हणतो, अरे तू चुकीचं समजतोयस रे, मी तुला बांधून ठेवलं होतं. हे आपल्या सगळ्यांच्या फायद्यासाठीच का कळत नाहीये तुला? अरे तू असा बाहेर मोकाट फिरशील तर कोणाच्या तरी नजरेत देशील, याही गोष्टी लक्षात घे. आता नागराज कशिबशी स्वतःची बाजू सावरत बोलत असतो, कारण नागराजलाही माहिती आहे की आपण महिप्तच्या खूप मोठ्या विरोधात गेलो आहोत आणि आता जर हा महिप्त पोलिसांसमोर काही ओकला तर आपलं काही खरं नाही हे सुद्धा आता त्याला माहिती झालेलं असतं आणि म्हणूनच खूप जास्त भीती आता नागराजला वाटत असते. पण महिपतने आता स्पष्ट सांगितलेलं असत त्याला की तुझ्या हातात मी काही आता लागणार नाहीये, त्यामुळे विचार करू नकोस की मी तुझ्या हाती पुन्हा लागेल करून. आणि असं बोलून आता तो फोन ठेवतो. महिप्त आता त्याच्या फंटरला ओरडतो आणि म्हणत असतो की काय रे, इतके दिवस मी तिथे पडून होतो, पण तुम्हा लोकांना माझ्याबद्दल तर काही वाटलं नाहीये, पण एकदा तरी बघायचं तरी आतमध्ये नाही न साहेब? मला सांगून ठेवलं होतं की आतमध्ये खूप महत्वाचं काम आहे आणि ते तुम्ही करायला सांगितले म्हटल्यावर आम्ही तरी कशाला आतमध्ये येऊन बघतोय? खरंच साहेब, आमचं चुकलं खरंच खरंच. अरे मलाही असं उघड्या फिरता येणार नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, माझ्यासाठी गाडीची अरेंजमेंट कर. गाडीची अरेंजमेंट करशील ना तेव्हाच माझ्यासाठी बरं होईल. मग आता आणि काहीतरी दे मला, घोडा बिडा काहीतरी असेल तर दे, बरं पडेल. मग आता तो चाकू, घोडा, सगळं काही जो पंटर आहे ना, तो मात्र आता देऊ लागतो. आणि जेव्हा तो हे सगळं देतो तेव्हा जाऊन महिप्तला बरं वाटतं, कारण महिप्तकडे स्वतःच शस्त्र असायला होतं आणि महिप्तने त्या हाती ठेवलेलं होतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं महिप्तला गाडी हवी असते, पण आता महिप्तला गाडी यासाठी हवी असते कारण का आहे, असं बाईकवर फिरलं तर लगेच कोणाच्या तरी नजरेत येणार आणि म्हणूनच ती तो असा तसा विचार करत असतो. दुसरीकडे प्रिया आणि नागराज आता भेटलेले असतात आणि प्रिया नागराजला ओरडत असते आणि ती त्याला म्हणत असते की काय केलं बघितलत ना, या सगळ्या गोष्टी करून काय फायदा झाला गेला ना, हातात निसटून. मग आता एवढ्या मोठमोठ्या गोष्टी करत होत्या त्या दिवशी माझ्या हातात ना, जेव्हा तो निसटून चालला होता तेव्हा मला नको नको ते बोलात, आता तुमच्या नाका खालून तो निघून गेलाय. आता काय करणार आहे ते बघा, कारण तो जर आता एकदा पकडला गेला ना तर आपण 12च्या भावात जाणार आहोत, हेही गोष्ट लक्षात ठेवा. असं देखील आता ती बोलत असते. त्याच वेळेला आपण थांब, त्याला पकडूया परत, असं देखील आता नागराज हा प्रियाला बोलत असतो. त्यावर प्रिया त्याला म्हणते की काय तुम्हाला वेळ लागले का? तुम्हाला काय वाटतंय की तो काय असाच पकडला जाईल का? नाही नाही, तो काही पकडला बिघडला जाणार नाहीये. तो आपल्याला काय असाच तो याला बनवलाय का त्याने? आणि तो काय इथेच लपून बसलाय का? की या तुम्ही मला पकडा असं बोलताय? नागराज भाऊ काय राव, इकडे आता रिया जाम भडकलेली असते, कारण प्रियाला माहिती आहे की जर महिप्त जर पकडला गेला तर ही लोक सुद्धा 12च्या भावात जाऊ शकतात, याची कल्पना आता बरोबर प्रियाला असते आणि म्हणूनच प्रिया ही खूप जास्त भडकलेली असते. प्रियाचं भडकण हे स्वाभाविकच होतं. मग आता इकडे चैतन्य जो आहे तो अर्जुनला कॉन्टॅक्ट करतो आणि तो आता त्यांच्यासोबत लोकेशन बद्दल बोलत असतो आणि मला तिथलं लोकेशन पाठव, कुठे पाहिलं होच यास्क्याबद्दल, मी तिथे पोहोचतोच आहे आणि साऊथ इन्स्पेक्टर हा ते सुद्धा येत आहेत. मी त्याला आधीच इन्फो केला आहे. सो बरोबर सगळ्या गोष्टी घडत आहेत.
तू काळजी करू नकोस असं देखील आता तो सांगू लागतो. या सगळ्या गोष्टी बोलत असतानाच इकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो पटकन गाडी फास्ट चालव तिथपर्यंत पोहोचत असतो, कारण आज त्याला काही झालं तरी सुद्धा या महिप्तला पकडायचं आहे. आता त्यांचं जे काही चॅलेंजिंग आहे महिप्तला पकडायचं ते त्यांना पूर्ण करायचंय. दुसरीकडे आता सायली जी आहे ती मात्र आता टेन्शनमध्ये असते, इकडे तिकडे फिरत असते. तिलाही काही सुधरत नसतं, काही सुचत नसतं की काय करावं आणि काय नाही ते. त्यामुळे आता तिची अवस्था सुद्धा बेकार झालेली असते. कल्पनाला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. तर कल्पना इथे विचार करत असते की अर्जुनला काय गरज होती जायची, म्हणजे अर्जुन जर गेला नसताना तर एका वेळी बरं झालं असतं असा विचार देखील आता कल्पनाच्या मनामध्ये येत असतो. आणि त्याच वेळेला आता ती म्हणत असते की मला ना तर खरंच टेन्शन आलंय, म्हणजे काही गरज नव्हती या मुलाला तिथपर्यंत जायची, कारण पोलिसांचं काम करू शकतात ना, पण ही मुलं ऐकतात कुठे. आता कल्पनाने कॉल केलेला असतो प्रतिमाला, म्हणजे खरं तर या गोष्टींना तिला त्यांना सुद्धा सांगायच्या असतात. तीच काहीच नुसतं वर खाली होत असतं की काय झालं असेल, काय होत असेल तिकडे. आणि म्हणूनच तिने आता कॉल केलेला असतो. आणि जेव्हा ती कॉल करते तेव्हा प्रतिमा कॉल रिसीव्ह करते आणि तेव्हा ती स्पीकरलाही कॉल टाकते. त्याच वेळेला रविराजांना आता कल्पना सांगत असते की सुमनची शोध मोहीम तर सुरू आहे, पण आता महिपचा सुद्धा तपास लागला आहे आणि तेच शोधण्यासाठी खरं तर अर्जुन बाहेर पडला आहे. काय महिपचा तपास लागलाय, कुठे लागलंय, काय लागलंय, काय झालंय नेमकं, आता रविराजांना सुद्धा प्रश्न पडलेला असतो. आणि रविराज याबद्दल बोलत असतात. आणि मग तू काळजी करू नको, आम्ही आता लगेचच तिकडे येतो असं देखील आता रविराज जे आहे ते कल्पनाला सांगू लागतात. त्यावर आता प्रतिमा आणि त्याचसोबत रविराज सुभेदारांच्या घरी जायला निघतात. तर इकडे मात्र आता पूर्ण आजी ही खूप टेन्शनमध्ये असते. अर्जुन सुखरूप घरी येऊ दे, बाकी मला काही नको असं देखील आता पूर्ण आजी म्हणत असतात. त्याच वेळेला इकडे सायली जी आहे तिला सुद्धा टेन्शन आलेलं असतं. तिलाही आपल्या नव्याची काळजी वाटत असते, पण कल्पनाही खूप जास्त त्रस्त असते. कल्पनाला असंच वाटत असतं की काही झालं तरी आपल्या मुलाने लवकरात लवकर घरी यायला हवं, कारण शेवटी ती आई आहे आणि तिला काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन आणि इन्स्पेक्टर सावंत आता भेटलेले असतात. आणि त्याच वेळेला आता त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं की महिपदना गावाबाहेर जाऊ शकत नाही, तो इथेच कुठेतरी असणार आहे, आपण त्याला शोधूया. आणि त्याच वेळेला तो नेमका कुठे असू शकतो, आपण बाकी ठिकाणी सगळीकडे पाहिलं पण तो कुठेही सापडत नाहीये. मग काय करायचं आहे, थांब आपण आहे ना इकडे तिकडे बघूया, सगळ्यांना विचारूया खोटं दाखवून, असं चैतन्यच ठरतं. मग चैतन्य आणि अर्जुन आजूबाजूला असणाऱ्या या लोकांना खोटं दाखवून या माणसाला तुम्ही कुठे पाहिलं आहेत का असं विचारत असतो. पण तिकडेच ना आता महिप्त त्या झाडामागे लपून बसलेला असतो. ते झाड काही या महिप्तला कव्हर करत नसतं, कारण ते झाड जे मूळ असतं ते छोटं असतं आणि महिप्त चांगलाच मोठा असतो. आणि महिप्त इकडे तिकडे बघत असतो. महिप्तच्या लक्षात येतं की आता ही लोक माझ्याच मागे लागली आहेत. आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला स्वतःच रक्षण करायला हवं आणि त्यामुळेच तो आता तिकडनं पळ काढतो. इकडे मात्र तर अर्जुन आणि चैतन्य त्याचं काम करत असतात, सगळ्यांना खोटं दाखवून विचारत असतात, पण त्याच वेळेला कोणालाही त्यांनी पाहिलेलं नाहीये असं सगळी जण बोलत असतात. आता इकडे खूप मोठा प्रश्न असतो महिप्तला लपण याचा, कारण महिप्तकडे गाडी नसते, काही नसते पळून जाण्यासाठी, फक्त त्याला आपले पायच असतात. त्या पायांच्या बेसवरच त्याला पळायचं असतं. पण आता त्या सगळ्या गोष्टींमुळे तो इतरांनाही दिसू शकतो असं माहिती असतं त्याला, आणि म्हणूनच तो आता इकडे तिकडे बघत असतो. दुसरीकडे आता सगळ्यांकडेच शोधाशोध सुरू असते, पण महिप्त आता दडून बसलेला असतो. आणि त्याच वेळेला महिप्त जिथे उभा असतो ना तिथे त्याला पोलीसही दिसतात. पोलीस त्याला दिसल्याबरोबर त्याला आता भीती वाटू लागते. आता तोही विचार करतो की आता पोलीस तर आपल्याबरोबर इथपर्यंत येऊन
पोहोचले आहेत. आता काय करायचं, सखीकडनंच मरायला झालंय, काय करू आणि काय नको अशी गोंधळ उडालेला असतो. तर इथे इन्स्पेक्टर सावंत म्हणत असतात की तू काही इथून बाहेर सटकू शकत नाही, काळजी करू नको असं देखील म्हटलेलं असतं. मग आता काय करायचं आहे, कुठे शोधायचं आहे नेमकं? मग या सगळ्या गोष्टी होत असतानाच तो एकतर कुठेतरी दुकानामध्ये लपून बसू शकतो किंवा एका घरामध्ये लपून बसू शकतो. हीच लायकी आहे त्या महिपची. हे तर आता अर्जुनने अचूक ओळखलेलं असतं. अर्जुनने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना त्या एकदम परफेक्ट हेरलेल्या असतात या महिपच या. आणि म्हणूनच आता अर्जुन जो आहे तो या सगळ्याच्या शोधात जातो. म्हणजेच काय, अर्जुनला लक्षात आलेलं असतं की हा महिप्त शिखरे जो आहे तो एका बंद खोलीमध्ये लपून बसू शकतो किंवा एखाद्या दुकानामध्ये. मग आता तिथे बऱ्याच अशा खोळ्या असतात आणि तिथे म्हणजे चाळी सिस्टीम असते. त्या चाळीमध्ये आता महिप्त जो आहे तो एका घरात घुसतो, कारण त्याला आता स्वतःला वाचवायचं आहे नेमकं ना. आता त्या घराचं दारही उघडच असतं. त्या घरात तो घुसतो, एक कुटुंब जे आहे ते बसलेलं असतं आणि तेवढ्यातच महे पण डायरेक्ट घरात घुसल्यामुळे आता ते सगळेजण कुटुंबातील घाबरतात आणि म्हणतात की तुम्ही कोण, काय? मग आता महिप्त त्यांना गोळीचा धाक दाखवू लागतो, पिस्तल बाहेर काढतो आणि त्यांच्यावर रोखून धरतो. त्यांना म्हणतो की जर तोंडातून एकही शब्द काढलात ना तर जागेवर ठार करेन, गप्प बसायचं, आवाज बिलकुल करायचा नाही असं महिप्त बोलतो. त्याबरोबर आता खूप जास्त ते घाबरतात, कारण त्यांना जगायचं आहे. कारण आता हा अचानक माणूस घरात घुसलाय म्हटल्यावर शांत तर बसावं लागणार आहे, कारण महिप्तच दिमागना जाम सटकलेलं असतं. इकडे मात्र प्रतिमा, रविराज आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात आणि सुभेदारांच्या घरी जेव्हा ते येतात ना तेव्हा मात्र आता अन्नपूर्णा, आजी आणि ही सखी जण त्याच विषयावर डिस्कस करत असतात. काही झालं तरी अर्जुनला काही व्हायला नको, आम्हाला अर्जुनची खूप जास्त काळजी वाटते, अर्जुन कुठेही अडकायला नको. तर आता सायली ही म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, अर्जुन सर बरोबर येतील, काही होणार नाहीये त्यांना, तुम्ही टेन्शन घेऊ देऊ नका, माझा विश्वास आहे. पण इकडे प्रत्येक घरातल्या कुटुंबियांना टेन्शन आलेलं असतं आणि असं वाटत असतं की अर्जुनने एखाद्या वाघाच्या तोंडामध्ये हात घातलेला आहे, कारण महिप्त जो आहे तो स्वतःचा बचाव करण्यासाठी ना आता तो कोणालाही मारू शकतो. अगदी त्याच्या समोर कोणीही असेल ना त्याला तो सोडणार नाही, कारण त्याला काही झालं तरी या सगळ्या संकटातून वाचायचं आहे आणि यासाठी तो कोणत्याही थराला जाईल. हेही आता घरातल्या सगळ्यांना माहिती असतं, निदान सायलीलाही माहिती असतं. पण सायलीला अर्जुनवर पूर्ण कॉन्फिडन्स असतो की अर्जुन ही खिंड लढवून येणारच. पण कल्पना शेवटी आई आहे आणि आईच काहीच आहे, तिला आपल्या मुलाची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. अन्नपूर्णा आजीला सुद्धा खास करून अर्जुनची काळजी वाटत असते, पण सायली सुद्धा मनातून घाबरलेली असते, पण ती दाखवत नाही, कारण कुटुंबियांना सुद्धा आधार देणं तिचं काम आहे. पण आता ती मनातून स्वतः सुद्धा खूप जास्त डिस्टर्ब असते, कारण तिथे काय झालं असेल काय नाही. ती सुद्धा अर्जुन सोबत जाणार होती, पण अर्जुनने तिला सांगितलेलं होतं की तू नको यूज. आता इकडे चाईमध्ये जेवढ्या रूम असतात ना तेवढ्या सगळ्या रूम अर्जुन वाजवतो आणि सगळ्यांना विचारत असतो की तुम्ही ह्यांना पाहिलं आहे का. साईतील सगळी लोक दार उघडून आता प्रत्येक वेळेला सांगत असतात की नाही नाही, आम्ही यांना पाहिलेलं नाही. अर्जुनी बरोबर ओळखलेलं असतं की महिप्त कुठे लपून बसू शकतो आणि त्याच गोष्टींचा विचार करून अर्जुन प्रत्येक घरामध्ये जाऊन चौकशी करत असतो, पण कोणत्याही घरात तो सापडत नाही. मग आता एक घर असतं ज्या घरामध्ये तो दडून बसलेला असतो, ते म्हणजे त्या कुटुंबाचं घर. म्हणजेच दोघंजण तिथे असतात आणि त्याच वेळेला आता दार वाजवू लागतात आणि दार वाजवत असतानाच आतमधून महिप्त घाबरला जातो. महिप्तच्या लक्षात येतं की ही माणसं इथपर्यंत मला शोधत आलेली आहेत. मग महिप्त त्या तिघांकडेही बघतो जे की त्या कुटुंबातले सदस्य आहेत. मग आता ते तिघेही जण जमिनीवर बसून खूप जास्त घाबरलेले असतात आणि त्याच वेळेला आता खूप जास्त घाबरलेले असताना अनेक विचार सुरू असतात.
कारण आता महिप्त जो आहे त्याच्याकडे पिस्तूल आहे आणि जर महिप्तने मारलं तर काय होईल. म्हणूनच आता अर्जुन जेव्हा दार वाजवतो अर्जुनचा आवाज महिप्तच्या लक्षात येतो. मग आता अर्जुन म्हणतो की कोणी आहे का महिप्त. त्यातील एका मुलाला हातात घेतो आणि त्या मुलाला डोक्याला पिस्तूल लावतो आणि त्याला म्हणत असतो की आतमध्ये फक्त तू एकटा आहेस, बाकी कोणी सुद्धा नाही. लक्षात ठेवायचं, तू बाहेरच्यांना सांगायचं तू अभ्यास करतोय असं सांगायचं आणि जर काही सांगायला गेलास ना तर लक्षात ठेव तुझ्या आई बापाला तुला आता शेवटचा बघाव लागेल असं देखील महिप्त त्या मुलाला धमकावतो. बिचारा मुलगा खूप जास्त घाबरलेला असतो आणि त्यामुळे आता तो मुलगा जो आहे तो लाईट वगैरे बंद करतो. अर्जुन जो आहे तो मात्र आता दार वाजवत असतो. कोणी आहे का, कोणी आहे का असं विचारत असतो. महिप्त जो आहे तो आता त्या मुलाला घाबरवतो, लाईट बंद कर आणि त्यांना सांग की तू अभ्यास करतोय. मग आता तो मुलगा खूप जास्त घाबरतो आणि आता हे तिघेही जण म्हणजे मुलाचे आईवडील आणि महिप्त हे तिघेही जण ना आता तिथे लपून बसतात मागच्या दरवाजाच्या साईडला. आणि मग तो मुलगा घराच्या लाईट्स ऑफ करतो आणि घराच्या लाईट्स ऑफ करूनच तो आता दार उघडतो. तेव्हा अर्जुन त्याला विचारत असतो की बाळा, तू घरात एकटाच आहेस का, तुझ्याबरोबर कोण आहे असं देखील विचारलं जातं. त्याच वेळेला आता अर्जुनला तो मुलगा खूप जास्त घाबरलेला दिसतो. अर्जुन त्याला विचारतो की काय झालं आहे. मग आता अर्जुन जो आहे त्या मुलाला सांगत असतो की तुझ्या घरात कोणी आहे का. नाही, माझ्या घरात कोणी नाही, मी एकटा आहे, मी अभ्यास करतोय. मग तुझे आई बाबा त्यांना बोलव ना. मग आता अर्जुनला जे आहे ते आतमधून त्याच्या आईचा हातही दिसतो, साडी घातलेली बाईही दिसते. अचानकपणे ती दिसल्यामुळे अर्जुनला डाऊट येतो की हा मुलगा काहीतरी खोटं सांगतो. याच घरात नक्कीच ना. अर्जुन विचार करतो की महिप्त लपून बसला आहे, कारण त्याला माहिती पडलेलं असतं की इथेच महिप्त असणार आहे, कारण हा मुलगा ना खूप जास्त घाबरलेला त्याला दिसत असतो. मग या सगळ्या गोष्टी जेव्हा लक्षात येतात तेव्हा मात्र आता अर्जुन लगेचच सावंत इन्स्पेक्टर यांना कॉल करतो आणि याबद्दल अर्जुन बोलत असतो की महिप्तला तर पोलिसांनी पकडलं आहे, आता ख्या सूत्रधाराचं नाव सुद्धा लवकरच समजेल असंही तो आता म्हणत असतो. त्यामुळे घरातले सगळे जण अर्जुनकडे आता पाहू लागतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.